आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना मांडीवर घेऊन बसले फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र मागे घ्यावं, मलिकांवरील खटले खोटे असल्याचं जाहीर करा, संजय राऊतांचा हल्लाबोल. महायुतीत अंतर्गत वाद, अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, तिकीट वाटपावेळी महायुतीत खूप खराबा होईल, संजय राऊतांची टीका. जिशान सिद्दीकी आणि हिरामण खोसकर अजित पवारांमध्ये भेट, मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी भेट, जिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया. विधानसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, नारायण राणे, शेलार यांच्यावर मुख्य जबाबदारी दिली जाणार. लवकरच नेत्यांच्या यात्रा आणि सभा सुरू होणार. जानेवारी 2025ला भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार. महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर निवड प्रक्रिया, सूत्रांची माहिती. तोपर्यंत जेपी नड्डा अध्यक्ष राहणार. अजित पवार गट नितीन पाटलांना राज्यसभेची उमेदवारी देणार. साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटलांना खासदार करतो. लोकसभेवेळी वाईतील सभेत अजित पवारांचा शब्द. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज माजलगाव बंदची हाक, सकल हिंदू आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश. बदलापुरातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी पालकांसह आता बदलापूरकरांचा शाळेच्या गेटवर ठिय्या, आक्रमक नागरिकांचं. बदलापूर स्थानकावर रास्ता रोको. जाटगाव वाटपाबाबत आज आणि उद्या दिल्लीत महायुतीची बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार. मुंबईत उद्या महाविकास आघाडीची बैठक, जागावाटपावर चर्चा होणार. बैठकीला समन्वय समितीतील नेतेही उपस्थित राहणार. आज मुंबईत सद्भावना दिवस, संकल्प मेळावा. उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार उपस्थित राहणार. मेळाव्यानंतर बैठक होणार. विरोधकांच्या नेरेटिव्हला उत्तर देण्यासाठी लाडक्या बहीण योजनेचा आधार, लाडक्या बहीण योजनेचे कार्यक्रम जास्तीत जास्त घ्या, महायुतीच्या नेत्यांना आदेश. लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार. लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला 3,000 रुपये मिळणार. मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करणार. रामटेकसाठीचा आता 250 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांकडून होल्डवर. रामटेकमधून अपक्ष निवडणूक जिंकलेला आशिष जयस्वाल यांची भूमिका स्पष्ट नसल्यानं निधी होल्डवर ठेवल्याची माहिती, सूत्रांची माहिती. राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप आजही सुरू. कोलकातामधील डॉक्टर हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट सुमोटो घेत आज सुनावणी करणार. दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब, तरीही पश्चिम महाराष्ट्रातील 1,67,000 नागरिकांना आता 69 टँकरनं पाणी पुरवठा. मुंबईसाठी जुलै महिन्यात चुकीच्या पावसाचा अंदाज, आयएमडीला होण्याची शक्यता. केंद्रीय मंत्रालयानं हवामान खात्याकडे स्पष्टीकरण मागवलं. जून जुलैमधील पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, भरपाईसाठी 2,15,00,000 रुपयांच्या मागण्यांना प्रस्ताव. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज. आज आणि उद्या कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. मराठवाड्यासह विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा.